लेसन 1.1 अ टीनेजर्स प्रेयर. याचे पोएट आहेत जे मोर्स. टीनेजर म्हणजे किशोरवयीन, कुमार अवस्था. ही 13 ते 19 हा जो वयोगट आहे याला आपण किशोरवयीन किंवा कुमार अवस्था म्हणतो. त्याच्या आधीची असते ती चाइल्डहुड, बाल्यावस्था. तर टीनेजर्स प्रेयर एका कुमाराची प्रार्थना. प्रेयर म्हणजे प्रार्थना, जे आपण देवाकडे जे मागणं करतो त्याला आपण प्रार्थना म्हणतो. ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स. ईच डे प्रत्येक दिवस, ब्रिंग आणतो, न्यू बिगिनिंग्स नवीन सुरुवात घेऊन येतो प्रत्येकच दिवस. डिसिजन्स आय मस्ट टेक आणि निर्णय मलाच घेतला पाहिजे. आय एम द ओनली वन टू चूज. इथं मला तो एकट्यालाच घ्यायचा आहे. द रोड दॅट आय विल टेक आणि तो रस्ता म्हणजे तो मार्ग किंवा तो जो निर्णय तो मला घ्यायचा आहे. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. मला माझ्या आयुष्याचा रस्ता निवडायचा आहे, मार्ग निवडायचा आहे. दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. जो मोठ्या यशाकडे जाईल. ऑर ट्रॅव्हल डाऊन डार्कन रोड किंवा कदाचित तो अंधाऱ्या मार्गाने सुद्धा जाईल. थोडक्यात निराशाकडे. म्हणजे मी जो निर्णय घेतलेला आहे, जो रस्ता निवडलाय तो कदाचित यशाकडे जाईल किंवा अपयशाकडे सुद्धा जाईल. दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस आणि ज्याच्यामुळं चिंता सुद्धा वाढू शकतात, दुःख वाढू शकतो. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. हे देवा माझे तू डोळे उघड. डोळे उघड म्हणजे मला चांगली निवड करता येऊ दे. दॅट आय माइट क्लिअरली सी. जे मला स्पष्ट दिसू दे. स्पष्ट दिसू दे म्हणजे योग्य मला ठरवता येऊ दे, निवडता येऊ दे. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. आणि मला मदत कर. काय? स्टँड फॉर व्हॉट इज राईट. जे योग्य आहे त्याच्या बाजूने उभं राहायची किंवा ते निवडायची. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. आणि माझ्यात जे उत्तम आहे ते बाहेर काढू दे, म्हणजे मला त्या दृष्टीने प्रयत्न करता येऊ दे. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो. हेल्प लॉर्ड हे देवा मला मदत कर. टू जस्ट से नो नाही म्हणण्यासाठी मला मदत कर. पहा, आयुष्यात बऱ्याच वेळा नाही म्हणणं सोपं नसतं. आपले मित्र असतात नाही का नाही, ते काहीतरी ठरवतात, आपल्याला ते पटत नाही, परंतु ते दुखावले जाऊ नयेत म्हणून आपण त्यांना नाही म्हणू शकत नाही. आपल्याला समजत असतं चुकीचं आहे. तेव्हा तो देवाला प्रार्थना करतोय हा कुमार. काय? का मला नाही म्हणण्याची शक्ती दे. व्हेन टेम्पटेशन कम्स माय वे. टेम्पटेशन म्हणजे मोह, लालसा किंवा वाईट इच्छा. जेव्हा माझ्या रस्त्यात म्हणजेच आयुष्यात जर अशा काही वाईट इच्छा किंवा लालसा जर माझ्या समोर आला, मोहाचे क्षण जर आले, तर त्याला मला नाही म्हणता आलं पाहिजे. दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन. माय बॉडी इथं तर बॉडी म्हणजे शरीर नाही, तर बॉडी म्हणजे कॅरेक्टर, आपलं चारित्र्य. तर आपलं हे चारित्र्य ते स्वच्छ राहिलं पाहिजे. स्वच्छ म्हणजे मी चारित्र्य संपन्न झालो पाहिजे. अँड फिट फॉर लाईफ इच डे. आयुष्यातील प्रत्येक दिवसासाठी मी तंदुरुस्त असलो पाहिजे मनाने आणि चारित्र्याने. व्हेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर. जेव्हा माझी ही किशोरवयीन अवस्था संपेल, थोडक्यात मी 19 वर्षाचा होऊन गेलेलो असेल, मी मोठा झालेलो असेल. आय नो दॅट आय विल सी. मला एका गोष्टीची खात्री आहे, माझ्या लक्षात येईल. दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट. आयुष्य तेव्हाच उत्तम जगता येतं. विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. जेव्हा तू माझ्या सोबत असतोस तेव्हाच आयुष्य उत्तम जगता येतं. तू म्हणजे इथं देवाला, इथं देव म्हणजे कोण? सज्जन माणसं, चांगले विचार. जेव्हा हे चांगले विचार किंवा सज्जन माणसं आपल्यासोबत असतात तेव्हाच आपल्याला हे आपलं आयुष्य उत्तम जगता येते. ह्या गोष्टीची मला खात्री आहे. जेव्हा माझं किशोरवय समाप्त होईल, तेव्हा जेव्हा मी मोठा होईल तेव्हाच हे माझ्या लक्षात येईल का आयुष्य जेव्हाच उत्तम जगता येतं जेव्हा तू सोबत असतोस. तर ही एका कुमारवयीन किशोरावस्थेतील मुलाची देवाकडे प्रार्थना आहे की मला माझा चांगला रस्ता निवडायची माझ्यात क्षमता येऊ दे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, विद्यार्थी मित्रांना शेअर करा आणि अधिकाधिक शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या क्लासरूम सिनेमा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.